हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला पण असे उकडीचे मोदक तयार करायचे आहेत का? तर त्यासाठी आज आपण त्याची रेसिपी पाहणार आहोत. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, सेम प्रमाण घ्यायचं आहे पिठाचं आणि पाण्याचं. तर त्यासाठी काय करायचं, सेम वाट्या घ्यायच्या आहेत अशा आणि त्यानं मोजून घ्यायचं आहे. तर इथे आपण पाणी मोजून घेतोय. इथे 1 वाटी घेतलेली आहे पाण्याची आणि आपल्याला 1 वाटीचंच इथे पीठ पण घ्यायचं आहे. आता इथे मी काय करते, 1 वाटी आणि थोडंसं वरती पाण्याचं प्रमाण घेत आहे. हे कशासाठी की जेव्हा आपलं पाणी उकळतं तेव्हा ते वाफेनं थोडंसं कमी होतं, यासाठी मी किंचितसं थोडंसं पाणी वरती घेतलेलं आहे. तर आता हे आपल्याला पाणी आपलं बॉईल करून घ्यायचं आहे. छान अशी उकळी येऊ द्यायची या पाण्याला. तोपर्यंत आपण काय करू, आपली जी वाटी आहे कोरडी त्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत. पूर्ण वाटी भरून घ्यायची आहे आपल्याला. हे तांदळाचं पीठ कसं तयार करायचं घरच्या घरी हे देखील मी रेसिपी आपल्याला लवकरच सांगणार आहे. तर इथे काय करायचं आहे, ही अशी वाटी आपल्याला भरून घ्यायची आहे पूर्णपणे आणि आपलं पाणी उकळलं की त्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ टाकायचं आहे. तर आता इथे आपण बघू शकता की आपलं पाणी उकळलेलं आहे. तर गॅस कमी ठेवायचा आहे पाणी उकळल्यानंतर आणि आपली पिठी तांदळाचं पीठ याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर इथे चांगलं उकळलेलं आहे पाणी. आपण आता तांदळाचं पीठ याच्यामध्ये घालणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपल्याला थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे आणि आता काय करायचं, हे दोन्ही मिक्स करायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला. पाण्यामध्ये पूर्ण पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करेपर्यंतच आपल्याला गॅस सुरू ठेवायचा आहे, कमी गॅसवरती करायचं आहे आपल्याला. तुम्ही इथे पाहू शकता पीठ आपलं पाण्यामध्ये बरोबर मिक्स झालेलं आहे. योग्य प्रमाण आहे हे. अशा पद्धतीनं सेम प्रमाणात घ्यायचं आहे आपल्याला. फक्त किंचितचं पाणी थोडंसं वरती घ्यायचं, कारण ते वाफेनं उडून जातं पाणी थोडंसं म्हणून. तर आता काय करायचं, गॅस बंद करायचा आणि याच्यावरती झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. आता हे असंच आपण ठेवून देऊया 15 मिनिटासाठी. चांगली वाफ याला बसली की मग आपण हे एका ताटात काढून घेणार आहोत. 10-15 मिनिटं झालेलं आहेत. आता आपण काय करूया, ही जी आपली उकड आहे, छान अशी याला उकड बसलेली आहे, ही काढून घ्यायची आहे एका ताटामध्ये. परात घ्यायची आहे आपली प्लेन आणि थोडीशी पसरट अशी, ज्याच्यामध्ये आपल्याला ही उकड मळून घेता येईल. तर फटाफट ही उकड आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायची आहे पूर्णपणे. तर तुम्ही पाहू शकता अजिबात देखील खाली तुम्हाला लागलेली दिसणार नाही आहे उकड. तर ही सगळी उकड आपण एका ताटामध्ये काढून घेतली आहे. आता ही गरम असते तरी पण आपल्याला काय करायचं आहे, ही गरम असतानाच मळून घ्यायची आहे. काय करायचं, एखादं फुलपात्र किंवा ग्लास घ्यायचा आणि त्यानं स्मॅश करून घ्यायचं, याला रगडून घ्यायचं आहे. तर इथे मी एक ग्लास घेते आणि त्या ग्लासानं असं आता आपण ही जी उकड आहे गरमच मळायची आहे. अशा पद्धतीनं आपल्या हाताला चटके लागू नये म्हणून आपण इथे ग्लास घेतलेला आहे. अशा पद्धतीने रगडून आपल्याला मऊ करायचे आहे आणि एकदम मऊसूद असं आपल्याला याचं उकडीचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं ही एकदम
रगडून रगडून मऊसूद करायची आहे. हे आपण रगडता रगडता थंड होईल आणि जेव्हा आपल्याला सहन होईल, हाताला चटके बसणार नाहीत आणि आपल्या हाताला सहन होईल एवढी हीट जेव्हा आपण त्याच्यामध्ये राहील, तेव्हा आपण ही हाताने मळून घेऊया. आता ही उकड थंड झालेली आहे, हाताला ही चटके नाही लागत आहेत, सहन होतीये. सो इथे आपण काय करायचंय, आता बघा इथे आपल्याला पीठ मळताना, उकड ही मळताना काय करायचं आहे, थोडासा कोमट पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला ही मळताना इझी जाते. आणि आपली जी उकड आहे, जेव्हा आपण मळताना जर कोमट पाण्याचा हात जर घेतला तर ही मऊसूद अगदी होते. जर जास्त पाणी झालं असेल तुमच्याकडून तर नका लावू पाण्याचा हात, पण असं वाटत असेल की बाबा थोडासा पाण्याचा हात लावला तरी चालेल, तर अशा केसमध्ये तुम्ही थोडासा कोमट पाण्याचा हात, थंड नाही, हा कोमट पाण्याचा हात आपल्याला उडवून घ्यायचा आहे आणि ही उकड रगडून रगडून मळायची आहे अशा पद्धतीने. हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर छान असा मोदक कळीचा करायचा असेल हाताने कळ्या पाडून, तर त्यासाठी हे पीठ व्यवस्थित मळणं अत्यंत आवश्यक आहे. जसं आपण ज्वारीच्या भाकरीचं पीठ मळतो त्या पद्धतीने आपल्याला याच्यावरती असे हाताने जोर देऊन देऊन रगडून मळून घ्यायचं आहे. तर इथे बघा तुम्ही, आपली ही जी उकड आहे पूर्णपणे आता जवळपास थंड होत आलेली आहे. म्हणून काय करायचं, थोडासा याला मी कोमट पाण्याचा हात लावून घेते. असं दोन्ही हाताने जोर देऊन देऊन एकदम मऊसूद करायची आहे. असं थोडंसं कोमट पाण्याचा हात घ्यायचा आणि मळायची आहे अशा पद्धतीने. तुम्ही पाहू शकता किती मऊ अशी, आपण जसजसं याला मळू तसतसं ही मऊ होत जाते. जेवढी तुम्ही जास्त मऊ कराल तेवढा आपला मोदक छान आपल्याला कळ्या पाडता येतात आणि तुटत नाही, कुठेही फुटत नाही, फाटत नाही. शिजलं जेव्हा आपण वाफवतो तेव्हाही मोदक आपला फुटत नाही तर काय होतात, त्याला चिरा जातात आणि मोदक आपला फुटतो. सो मऊसूद असा आपल्याला मोदक करायचा असेल तर ही उकड व्यवस्थित मळून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय आपला मोदक बिलकुल चांगला होणार नाही, जसा आपल्याला हवा आहे तसं थोडं थोडं हाताला पाणी लावून घेऊन कोमट हा मऊ, एकदम मऊ करायचा आहे आपल्याला. एकदम म्हणजे खूप जास्त मऊ करायचं आहे हे पीठ. इतकं मऊ की जेव्हा आपण करू तेव्हा याला चिरण्या पडणार नाहीत आणि कुठेही चिरा दिसणार नाही. चला तर मग अशा पद्धतीनं आपण छान असं हे पीठ मळून घेऊया. तर आपलं पीठ हे बघा असं मळून आपण घेतलेलं आहे. छान असं हे मळलं गेलंय. आता काय करायचं, आपल्याला चेक करायचं आहे की आपली जी उकड आहे, जे पीठ आपण मळले ते मोदक करण्यासाठी परफेक्ट आहे की नाही. तर काय करायचं, असा गोल गोळा करून बघायचा आणि तो असा दाबून बघायचा आणि त्याचं छोटीशी पारी करून बघायची. जर ती साईडनं अशी तुटली नाही, व्यवस्थित मऊ राहिली, कुठेही याला चिरा गेल्या नाहीत साईडनं, तर समजायचं आपले जे उकड आहे ती व्यवस्थित आलेली आहे आणि याच्या आपण मोदकाच्या पाकळ्या करताना आपल्याला चिराच पडणार नाहीत. सो ही उकड मळलेली आहे, पण तरी देखील साईडनं थोडेसे क्रॅक्स मला दिसत आहेत. सो ही अजून थोडीशी मी मऊ करणार आहे मळून. तर थोडासा तुपाचा हात घेऊन
मी याला मळून घेते. अजून थोडीशी मी मऊ केलेली आहे हिला. बघा आता तुम्ही पाहू शकता एकदम मऊसूद अशी झालेली आहे. तर आता काय करायचं, आपण हिला लगेच झाकून ठेवायचे आहे, म्हणजे ही ड्राय होणार नाही पीठ आपलं. छान असं मऊ करून घेतलेलं आहे. असं एका भांड्यामध्ये कापड टाकायचं ओलं थोडंसं आणि त्याच्यावरती ठेवायची, म्हणजे आपली जी उकड आहे ती छान राहते. आता काय करायचं, आपल्याला मोदक करण्या अगोदर आपण अशी ज्या चाळणीवरती वाफवणार आहोत ती चाळणी घ्यायची, त्याला थोडंसं असं तूप लावून ठेवायचं. तेल लावलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, पण छान असा आपल्या मोदकांना वास येतो म्हणून आपण तूपच लावतो. तर काय करायचं, असं लावल्यानंतर याच्यामध्ये सुद्धा आपण काय करणार आहेत, आपले मोदक कोरडे पडू नयेत किंवा ड्राय होऊ नयेत जास्त, म्हणून आपण काय करूया, जोपर्यंत आपण मोदक करतो तोपर्यंत असं थोडंसं चिकटू नये म्हणून याच्यावरती थोडंसं तूप लावून घेतो आहे आणि याच्यावरती आपण मोदक आपले बनवलेले ठेवणार आहोत. म्हणजे काय होईल, आपले मोदक जे आहेत ते जास्त कोरडे होणार नाहीत आणि मग ते ड्राय झाल्यामुळे फुटणार नाहीत. आणि हे काय करायचं, आपल्याला असं थोडंसं तूप का लावते याला मी, कारण हे कापडाला मोदक खाली चिकटू नाहीत म्हणून. तर याच्यावरती आपण काय करणार आहोत, एक झाकण असं सुती कापड घेऊन झाकण याच्यावरती मोदक झाकून ठेवणार आहोत. एक एक मोदक करून घ्यायचा. पूर्ण मोदक करून झाले की हे एक एक करून याच्यामध्ये झाकून ठेवायचे. आता आपलं सर्व रेडी आहे. इथे आपण काय करायचं आहे, हे सारण तयार केलेलं आहे आणि हे सर्व अशा प्रकारे आपलं साहित्य रेडी आहे. झाकून ठेवण्यासाठी देखील इथं झाकण घेतलेलं आहे. याच्यात आपण मोदक ठेवणार आपण केलेले, म्हणजे ते कोरडे पडत नाही. अशा पद्धतीने सर्व तयारी करून घ्यायची आहे. तर आता आपण इथं काय करायचं, आपल्याला जेवढ्या आकाराचा मोदक हवा असेल तेवढा उंडा आपण घ्यायचा आहे. छोटा मोठा तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. मोठा घेतला तर जास्त पाकळ्या पाडता येतात आपल्याला. तर इथे अशा पद्धतीने आपण याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. थोडंसं तूप तुम्ही लावू शकता हाताला, म्हणजे छान मऊसूद गोळा तयार होतो. आता काय करायचं, थोडीशी पिठी घ्यायची आहे आणि पारी तयार करायची आहे. अशा पद्धतीने आपण जशी आपल्या पुरणपोळीची पारी तयार करतो सेम त्या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, मध्यभागी थोडासा जाड ठेवायचा आहे आणि साईडची पारी आपल्याला हातानं एकदम बारीक करून घ्यायची आहे, ज्यानं आपल्या पाकळ्या छान अशा पडतील. अशा पद्धतीनं साईडला आपल्याला दाबत 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 पारी तयार करायची आहे. तुम्ही पाहू शकता की किती छान अशी आपली पारी तयार होते. अशा पद्धतीनं साईडला दाबायचं आणि तुम्हाला हवे तेवढी पातळ अशी ही पारी करून घ्यायची आहे. तर आता याच्या कळ्या कशा पाडायच्या आपण पाहूया. काय करायचं, हे असं चिमटी घ्यायची आणि थोडंसं हाताला पीठ लावून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित दाबलं जातं. आणि खालीपर्यंत आपल्याला दाबायची आहे. अशी चिमटीमध्ये घेऊन पूर्णपणे खालीपर्यंत दाबायची. अशा पद्धतीनं आपल्याला छान अशा कळ्या याच्या पाडून घ्यायच्या आहेत. जसजशा आपण याला कळ्या पाडत जाऊ तसा तसा आपला मोदक उभा राहतो. असा
तर आता आपल्या पूर्ण कळ्या पाडून झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये काय करायचं, आपलं गूळ खोबऱ्याचं सारण भरायचं आहे. हे सारण कसं तयार करायचं हे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवते. आता हा मोदक कसा बंद करायचा, तर काय करायचं, सपाट हातावरती आपल्या पुढच्या बोटांवरती ठेवून फक्त आपल्याला गोल गोल फिरवायचं आहे आणि जे सारण जे आहे ते आतमध्ये दाबत न्यायचं आहे, ते वरती नाही येऊ द्यायचं. तर अशा पद्धतीने आपल्याला हे दाबायचं आहे. तुम्ही पाहू शकता याच्या ज्या पाकळ्या आहेत साईडच्या त्या अशा जवळजवळ येतात आणि जवळजवळ आल्या की आपला मोदक असा बंद करायचा आहे. तुम्ही जर मोदक व्यवस्थित बंद नाही केला तर तो वरती तुटणार आणि तुमचा मोदक पूर्णपणे फुटला जाणार. तर अशा पद्धतीनं ह्या पाकळ्या मी मोदक बंद करून घेतलेल्या आहेत. पाकळ्या याच्या पूर्णपणे बंद करून घ्यायच्या. जसं तुम्ही छान असं फूल असतं की नाही, त्याच्या कसं ती कळी असते आणि ते कळीच्या पाकळ्या अशा जवळजवळ आलेल्या असतात, सेम त्या पद्धतीनं आपल्याला हा मोदक त्याच्या पाकळ्या अशा जवळ आणून घ्यायच्या आहेत आणि ते बंद करायचं आहे. तर अशा पद्धतीनं सुरुवातीला मी एक मोदक केला होता, त्याचं शूटिंग माझी पॉज झाली होती, सो तो मोदक एक्स्ट्राचा सुरुवातीचा आहे. काय होतं, करताना लक्षात राहत नाही की आपण पॉज केलेला आहे व्हिडिओ, कारण कॅमेरा सेट करावा लागतो. तर इथे आपलं असेच मोदक आपण तयार करून घेऊया सगळे. तर इथे आपले हे सगळे मोदक तयार आहेत. आता हे आपण वाफवायला ठेवणार आहोत. तर असं पाणी उकळायला ठेवायचं, अगोदरच ठेवायचं, बॉईल झालं पाहिजे आणि मग त्याच्यावरती आपल्याला हे उकडीचे मोदक ठेवून घ्यायचे आहेत. आपले हे मोदक आता छान 10-15 मिनटं छान उकडू द्यायचे आहेत. उकडली की मग थंड होऊ द्यायचे आणि मग आपल्याला प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचे. तर इथे आपले मोदक उकडलेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान असे आपले मोदक झालेले आहेत. अजिबात कुठेही फुटलेले नाही आहेत, ते छान मोदक तयार झालेले आहेत. तुम्ही पण असे मोदक घरच्या घरी तयार करू शकता. नक्की मी सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही ट्राय करून पहा. तुम्ही सुरुवातीलाच जर करत असाल तर तांदूळ घेताना तुम्ही इंद्रायणी तांदूळ घ्या, म्हणजे उकड खूप छान होते आणि आपल्या मोदकाला जर कळ्या पाडून करायच्या असतील तर त्या छान अशा कळ्या पाडता येतात. म्हणून इंद्रायणी हाच तांदूळ तुम्ही घ्या. तो थोडासा चिकट असतो, तर छान अशी आपली उकड त्याला बसते आणि मस्त मोदक आपल्याला फर्स्ट अटेम्प्टमध्येच तयार करता येतो. तर हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि थंड करू द्यायचे आहेत आपल्याला हे मोदक. तर तुम्ही देखील या चतुर्थीला मोदक करून पहा अशा पद्धतीने. थँक्यू फॉर वॉचिंग.